नऊवार साडी नेसून बाईची लुगडी दशमी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी जय श्रीराधे ही मावळगडाच्या रण केला फुगडी खेळण्या निरोप धाडीला फुगडी खेळण्या निरोप धाडीला फुगडी खेळण्या निरोप धाडीला कणकण लागली हातामध्ये ग बांगडी कणकण लागली हातामध्ये ग बांगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी मांडरगावची काळू आली फुगडी बाई तंगून गेली फुगडीत बाई फुगडी बाई तकून गेली कानामध्ये साताऱ्याची फुगडी सप्तशृंगी ग खेळते फुगडी सप्तशृंगी ग खेळते सप्तशृंगी ग खेळते फुगडी कानामध्ये साताऱ्याची फुगडी सप्तशृंगी माझी खेळते बाई फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी माझी खेळते ग फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी खेळते माझी फुगडी तुळजापूरची अंबाबाई आली ग बाई घाई घाई आली ग बाई घाई घाई आली ग बाई घाई घाई तुळजापूरची अंबाबाई आली ग बाई घाई घाई आली ग बाई घाई घाई आली ग बाई घाई घाई खेळ खेळून घालते बाईची लंगडी आणि खेळ खेळून बाईची घालते लंगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नऊवारी साडी नेसून बाईची लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी
बसलीची मोहता देवी भक्ती भावाचा खेळ धावी भक्ती भावाचा खेळ दावी भक्ती भावाचा खेळ दावी अहो पाथर्डीची मोठा देवी भक्ती भावाचा खेळ धावी भक्ती भावाचा खेळ दावी भक्ती भावाचा खेळ दावी देवीला माझ्या बसला टाकडी घोंगडी देवीला माझ्या बसला टाका घोंगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नववारी साडी नेसून बाई मी लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नववारी साडी नेसून बाई मी लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी गडाच्या रेणुकेला फुगडी खेळण्या निरोप धाडीला फुगडी कडण्या निरोप धाडीला फुगडी कडण्या निरोप धाडीला गडाच्या रेणुकेला फुगडी खेळण्या निरोप धाडीला फुगडी खेळण्या निरोप धाडीला फुगडी कडण्या निरोप धाडीला कणकणू लागली हातामध्ये बांगडी कणकणू लागली हातामध्ये बांगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी ओ नववारी साडी नेसून बाई मी लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी नववारी साडी नेसून बाई मी लुगडी सप्तशृंगी ग खेळते माझी फुगडी गडवरली अंबाबाई व माये मनी अंबाबाई गडवरली अंबाबाई हो माय मनी अंबाबाई गडवरली अंबाबाई व माय मनी अंबाबाई गडवरली अंबाबाई व माय मनी अंबाबाई गडवरली अंबाबाई हो माय मनी अंबाबाई गडवरली अंबाबाई हो माय मनी अंबाबाई गडवरली अंबाबाई व माय मनी अंबाबाई गडवरली अंबाबाई
फुलं घेतला हो माय म्हणे अंबाबाई. व गेली वाणीच्या डोंगरी व माय म्हणे अंबाबाई. गेली वाणीच्या डोंगरी व माय म्हणे अंबाबाई. गेली वनीच्या डोंगरी हो माय म्हणे अंबाबाई. गेली वनीच्या डोंगरी हो माय म्हणे अंबाबाई. गेली वाणीच्या डोंगरी व माय म्हणे अंबाबाई. गेली वाणीच्या डोंगरी व माय म्हणे अंबाबाई. गिरिवाणीच्या डोंगरी हो माय माझी अंबाबाई. गिरिवाणीच्या डोंगरी हो माय म्हणे अंबाबाई. झाली महिषासुर मर्दिनी व माय म्हणे अंबाबाई. झाली महिषासुर मर्दिनी व माय म्हणे अंबाबाई. महिषासुर मर्दिनी हो माय म्हणे अंबाबाई. आणि महिषासुर मर्दिनी हो माय म्हणे अंबाबाई. आई तू निर्गुण निराकार व माय म्हणे अंबाबाई. आई तू निर्गुण निराकार व माय म्हणे अंबाबाई. माय तू निर्गुण निराकार हो माय माझी अंबाबाई. माय तू निर्गुण निराकार हो माय म्हणे अंबाबाई. थोड्या भक्ताला पावली व माय म्हणे अंबाबाई. थोड्या भक्ताला पावली व माय म्हणे अंबाबाई. गोड्या भक्ताला पावली हो माय म्हणे अंबाबाई. गोड्या भक्ताला पावली हो माय म्हणे अंबाबाई. तुझ्या पायरीला नारळ व माय म्हणे अंबाबाई. तुझ्या पायरीला नारळ व माय म्हणे अंबाबाई. तुझ्या पायरीला नारळ हो माय म्हणे अंबाबाई. तुझ्या पायरीला नारळ हो माय म्हणे अंबाबाई. गडवरली अंबाबाई व माय म्हणे अंबाबाई. गडवरली अंबाबाई व माय म्हणे अंबाबाई. गडावरली अंबाबाई हो माय म्हणे अंबाबाई. गडावरली अंबाबाई हो माय म्हणे अंबाबाई. तुला कमाने दर्जा लाल अंबा मतवाली हो मतवाली. तुला कमाने दर्जा लाल अंबा मतवाली हो मतवाली. तुझी कमाने दर्जा लाल अंबा मतवाली हो मतवाली. तुझी कमाने दर्जा लाल अंबा मतवाली हो मतवाली. मतवाली हो मतवाली मै चढणे अवघड घाट अंबा मतवाली हो मतवाली
मतवाले तोने पाय रे 360 अंबा मतवाली हो मतवाली अंबा मतवाली हो मतवाली मैदून तरा भरणे दाट अंबा मतवाली हो मतवाली देखत वाट अंबा मतवाली हो मतवाली दर्जा लाल अंबा मतवाली हो मतवाली तूने कमानी दर्जा लाल अंबा मतवाली हो मतवाली आदि नमन लंबोदरा सकळ विघ्ने दूर करा आलो तुझला शरण गणपतीराया गणराया रिद्धी सिद्धिदायका वरद विनायका विघ्नहर्ता गजानना श्री गणराया आदिबंधू तुझा मोरया मंगलमूर्ती मोरया सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वशार्थे हरे देवी नारायणी नमस्तुते सर्वबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विताः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयाः। आदिमा आदिशक्ती माँ भगवती जगदंबाई रेणुका माता चामुंडा माता या भगवतीच्या दरबारात आलेल्या समस्त देवभक्तांच्या हृदयस्थानी वास करणाऱ्या आत्मतत्वास प्रथम साष्टांग प्रणिपाद। श्री सद्गुरुरायांच्या चरणी कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। आदिमा आदिशक्ती माँ बुद्धी स्वरूपा, माँ वाणी स्वरूपा, माँ सरस्वती, माँ गायत्री, माँ सावित्री या जगदंबेच्या त्रिकोणातीत भगवतीच्या चरणी पुनश्च कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। आज श्रीमद देवी भागवत महापुराण या सप्ताहाचा चैत्र नवरात्री उत्सव आपण साजरा करत आहोत आणि या चैत्र नवरात्रीमध्ये ती महागौरी महाकाली कालरात्री नामाने आजच्या 7व्या दिवशीमध्ये या भूतलावरती येऊन तुमचं आमचं रक्षण करते आहे आणि कल्याण सगळ्यांचंच साधल्या जावं। भक्ती ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, फक्त ती हृदयातली भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचवावी, परमात्म्याच्या नामाने आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता श्रीमद देवी भागवत महात्म्य गेली 7 दिवस झाले आम्ही श्रवण करत आहोत। या देवी भागवत महात्म्यातून आम्ही काय ऐकायला घेतलं, कित्येक चरित्र आमच्या कानावरनं गेले असतील, मग आम्हाला कोणत्या चरित्राचं चिंतन करावंसं वाटतं का, आम्हाला परिवर्तन करावंसं वाटेल का। आम्ही एवढी 12 वर्ष झाली एक तप पूर्ण केला देवी भागवत करून, तरी सुद्धा आमच्यामध्ये काही परिवर्तन नाही झालं याची चिंता वाटेल का, खेद करावा वाटेल का की 12 वर्षात आम्हाला देवी साधता आली नाही, तिचं चिंतन करता आलं नाही, तिला ओळखता आलं नाही। अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं या देवी भागवतातून आपल्याला प्राप्त होतात। जेव्हा माँ भगवतीच्या कृपेनं माँ ब्रह्मानी, माँ रुद्रानी, त्याद्यशक्ती, कालरात्री, महागौरी विविध नामांनी विख्यात असलेली ती भगवती, ती आम्हाला जाणता येण्यासाठी आम्ही त्या भगवतीचे गुणानुवर्णन केले पाहिजे, तिला नित्य स्मरण केलं पाहिजे। याच भावनेतून वेगवेगळी चरित्र आपण घेतली। आजही एक छोटंसं
चरित्र आपण घेणार आहोत अल्पस आपल्या वेळेनुसार. 4 तसेच 4:45 आपले झालेलेच आहे आणि म्हणून त्या चरित्राकडे आपण लवकर वळून चरित्राचाही सार घेता आला पाहिजे, तो आनंदही आपल्याला घेता आला पाहिजे देवी भागवताचा. दोघंही या आनंदामध्ये आणि रसामध्ये ज्ञानरसामध्ये दोघं प्रवाह हे आपल्याला तारतम्य साधून ती साधता यावी ही भगवतीला आपण मागणी घालूया. ती भगवती आपलं जीवनचरित्र उद्धरून जाण्यासाठी कथा जीवनाची व्यथा जी दूर करते त्या व्यथा खरंच दूर करते का ते सुद्धा आम्हाला ते प्रमाण म्हणून साधायचं आहे त्या जगदंबेच्या चरणारविंद जाऊन. सूर्यवंशामधल्याच बऱ्याच कथा आपण श्रवण करत आलो. त्यामध्ये वेगवेगळ्या सूर्यवंशी राजे झाले. तर या सूर्यवंशी राजांमध्ये अजून एक महात्म्य येतं की सुकन्या नावाची युवती आणि या युवतीचा चौवन मुनीशी विवाह हे चरित्र आपण वारंवार घेतलेलं आहे. तरी सुद्धा या चरित्रामध्ये ते सामर्थ्य आहे. देवीची कृपा, देवीचा शृंगार आणि देवीचा साज, तिच्या चिंतन या रूपातून जर आपण त्या भगवतीकडे पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये अंधार कधीच राहतो नाही हे चरित्र आपल्याला शिकवतं. व्यासमुनी जन्मेंजयाला ही कथा सांगत आहेत की राजा जन्मेंजय, तू प्रत्येक विस्तारपूर्वक कथा श्रवण केलेल्या आहेत. मग तुझ्या मनामध्ये अजून काही कथा श्रवण करण्यासाठी आनंद येतो आहे का? आपल्याला वाटतं ना की आता आज ही कथा झाली, उद्या कोणती येईल, अजून काहीतरी श्रवण करता आलं पाहिजे. उद्याही वाटेल की आपल्याला परवा काही ऐकता आलं पाहिजे, पण ऐकता येणार नाही कारण आपला पर्व संपलेला असेल. आहे त्या वेळेला जेव्हा जे प्राप्त होतं, जर आपल्याला ताट वाढलं आणि आपल्याला जर त्या ताटामध्ये साधं मिरकूट जरी असलं, चटणी जरी असली, ते वाढलं असलं तर ते गोड म्हणून खाऊन घ्यावं. कारण आपल्या मागे 4 लोक जर उभे असतील तर आपल्यासाठी पुन्हा त्या ताटामध्ये काही उरेल, काही नवीन स्वयंपाक होईल, मग नंतर जेवू. हे जर आपण विचार केला तर नवीन स्वयंपाक होणार नाही, वेळ निघून गेलेली राहील, मग आपल्याला उपाशी राहावं लागेल. पंक्तीत जे वाढलं ते खावं, कारण पंक्तीत दुसरा काही आपल्याला पुन्हा स्वयंपाक होत नाही. त्यापेक्षा ही पंगत आहे, ही ज्ञानरसाची पंगत आहे. आणि हा ज्ञानरस जर आम्ही श्रवण करतो ना तर त्यासाठी आमची संकल्पना सुद्धा त्याच रसात बसण्यासाठी की आम्हाला जे आज कळतं आहे, जे आज मिळतं आहे ते प्राप्त कसं करून घेता येईल, ते खाऊन पचवून कसं घेता येईल, या रूपातूनच आपल्याला या चरित्राकडे थोडासा दृष्टिक्षेप टाकून त्या देवी चरित्र समजायचं आहे. तेव्हा व्यासमुनी जन्मेंजयाला सांगतात. मग जन्मेंजय म्हणतो की राजन, हे ऋषी, तुम्ही आम्हाला अजून विस्तृतपूर्वक एखादी कथा त्या भगवतीची ऐकावी. तिने खरंच कित्येक लीला केल्या, मग अवतार लीला केल्या असतील, कोणावरती कृपा केली असेल, तर या युगामध्ये तिने अजून कोणावरती कृपा केली. तेव्हा व्यासमुनी सांगतात की राजा, एका समयाला नारद मुनी हे स्वेच्छापूर्वक विहार करत असताना सरस्वती नदीच्या पावन तटावरती पवित्र ठिकाणी एक आश्रम होता आणि तो आश्रम होता महामुनींचा. ब्रह्म शिरसा पादो तत्साग्रे संस्थित प्रदहा ततस्यानहाम दत्वा कृत्वाहन मथारयात. आणि तेव्हा त्यांनी या आश्रमात गेल्यानंतर विधिवत पूजा, विधिवत प्रवचन त्या आश्रमात चाललेली. तेव्हा तो आश्रम पवित्र आहे म्हणून तिथे नारद मुनी गेल्यानंतर त्या आश्रमामध्ये त्या नारद मुनींचं यथासांग पूजन झालं, विधिवत पूजन झालं. कारण मुनी श्रेष्ठ आलेले आहेत, जिथे संत जातात त्या संतांचं पूजन करण्याची ती परंपरा, भारतीय परंपरा. मग तिथे यथासांग पूजन केलं नारद मुनींचं. आणि नारद मुनींनी तो परिसर पाहिला, त्यांचं मन रम्य झालं. कारण या परिसरामध्ये भरपूर चैतन्य होतं. जसं आपण पाहतो की आपल्या परिसरामध्ये भरपूर मोठं चैतन्य आहे. मंडप असो किंवा नसो, सावली आहेच, मंडप नाम मात्र आहे. कारण आपल्याला शोभा, शाश्वत सुखापेक्षा आपल्याला बहिरंगाचं सुख हे जास्त प्रिय वाटतं. आपल्याला मंडप रंगीत दिसता म्हणून आकर्षक वाटतात. मंडप काढले तरी सावली आहे आणि मंडप असले तरी सावली आहे. तसं आम्ही मुखट्यावरती कितीही साज शृंगार केला तरी त्या भगवतीने ते चैतन्य स्वरूप, ते तुम्हा मला मुखारविंद दिलेला आहे, त्या चैतन्याचा जिव्हाळा आपल्याला जाणता आला पाहिजे. तो जिव्हाळा लागला पाहिजे की हे चैतन्य दिलं कोणी.
हे स्वरूप दिलं कोणी? त्याला वेगवेगळे शृंगार करून वेगवेगळा जो साज आपण घालतो, कधी आम्हाला पावडर लावावीसे वाटते, कधी क्रीम लावावासा वाटतो, त्या चेहऱ्याला लपवावंसं वाटतं, ते सौंदर्य. परंतु हे सौंदर्य हे अप्रतिम सौंदर्य नाही, हे त्या सृष्टीने दिलेलं सौंदर्य नाही, हे सौंदर्य आपण निर्माण करत आहोत. कारण आपल्याला आपल्या सौंदर्यावरती शंका आहे. म्हणून खरंच मी सुंदर असेल का, ही शंका आली म्हणून आपण शृंगार करतो. त्याकरता आज ही चैतन्यमय सृष्टी या नारदाने पाहिल्यानंतर नारद मुनीने सर्वप्रथम जगद्द्रष्टा ब्रह्माजी यांचा आभार मानला की तुमच्यामुळे ही सृष्टी बहरलेली आहे. आणि या बहरलेल्या सृष्टीमध्ये हाच हा आश्रम तुमचं आमचं कल्याण करणारा, तुम्हाला चैतन्य निर्माण करणारा, यामध्ये प्रवचन आहेत, कीर्तन आहेत, वेगवेगळ्या प्रवचनांनी कीर्तनांनी नामस्मरणांनी पवित्र असं हे स्थळ झालेलं आहे. तेव्हा या पवित्र स्थळी ब्रह्मदेवा मला यायला मिळालं म्हणून मी भाग्य समजतो. तेव्हा सर्वप्रथम दक्ष प्रजापती यांनी या सृष्टीचं चालकत्व आपल्या हाती घेतलं. तेव्हा ब्रह्मा असेल, विष्णू असेल, महादेव असेल, यांचे अधिपती म्हणून प्रजाचे पती, तर त्यांच्या लीला त्यांनी जेव्हा केल्या तेव्हा प्रजापतीला अहंकार झाला म्हणून स्वतःचं शिर गमावावं लागलं. मग मी इथे येऊन मला वाटत होतं की मी ज्ञानी आहे, परंतु या आश्रमात आल्यानंतर मला जे ज्ञान दिसून आलं तेव्हा माझं ज्ञान घडून गेलं, माझा अहंकार घडून गेला. आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान हे प्रत्येक ठिकाणी जडीस्थळी ज्ञान भरलेलं आहे. कारण जडीस्थळी ती सरस्वती आहे, ते प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आहे. मग तिथला सरस्वती म्हणा, सावित्री म्हणा का गायत्री म्हणा, ती प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपातून ती ज्ञान प्रदान करते. तर या सूर्यवंशामध्ये या नारद मुनींनी जे चरित्र आपल्या समोर ठेवलं, तर या सूर्यवंशातीलच एक राजा, आणि या राजाला आपलं राज्य हे परमप्रिय आहे. आपल्या राज्यासाठी आपण काहीही करू शकतो, एवढं सामर्थ्यवान तो राजा शर्यती. आणि या शर्यती राजाने विवाह झाल्यानंतर आई भगवतीची भक्ती केली. लोक विवाहाच्या आधी भक्ती करता की देवी असं काही तुझं एखादी रूप प्रगट होऊ दे, तुझ्या अंशातून म्हणा, या सृष्टीत आता मुलींची कमी आहे, तसं का होईना. मग ते प्रगट करते स्वतःला गर्भामध्ये, आणि आम्ही गर्भातच तिला मारून टाकतो, मग म्हणतो की आलीच पाहिजे. कशी येईल ती? त्या देवीला साकडं घालतो, आधी भक्ती करतो, मला मुलगी मिळत नाही, माझा विवाह होत नाही, जगामध्ये कन्या रूपाने अवतरित झाली पाहिजे. मग ते लगेच गर्भधारण करते भक्ताच्यासाठी. मग गर्भधारण केला की लगेच आपण विचार करतो, 2-3 महिने झाले, गर्भाची ठेवण सुरुवात झाली, मग आपल्याला वाटतं की आता आपण गर्भाची चाचणी केली पाहिजे, खरंच मुलगी आहे का मुलगा आहे. शंका निर्माण होते, आणि जिथं शंका निर्माण झाली तिथं शंकेला पर्याय नाही. मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो धन्यवाद, आदिशक्तीचं रूप कन्या रूपाने तुमच्या घरात येणार आहे. मागणं घातलेलं तेच राहतं, पण तोंड मुरडतं. मग पहिलीच मुलगी का? लगेच आम्ही तिला पर्यायाने मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याचं दुःख असह्य राहतं, ते केलेलं पाप जीवनभर आपल्याला त्रस्त करतं. अनायासेने आपल्याकडनं या चुका झाल्या असतील, आपल्याला कित्येक सुख प्राप्त होतं. वैभव जवळ येतं, वैभव कधी टिकणार नाही. सुख जवळ येतं, सुख आम्हाला शांती आणि समाधान कधी देणार नाही, देतच नाही. हे ज्याचे त्याला आलेले अनुभव असतीलच, ते सुख प्राप्त होत नाही. कारण ती चैतन्य रूप आहे. त्या घरातून जेव्हा ती निघून जाते, चैतन्याने येते, चैतन्याचा आसरा म्हणून ते आपल्यासाठी त्या घरामध्ये पदार्पण करत असते. परंतु आम्ही त्या चैतन्याचा नरडा गर्भातच नाहीसा करतो, आणि ते केल्यामुळे त्या शक्तीचा उपद्रव आपल्यावरती होतो. मग आपण कितीही देवी भक्त असले तरी तिची कृपा तर राहते, पण ती वारंवार दर्शवून देते की बघ, हे पाप तू केलेलं आहे, म्हणून त्याचे भोग तुला वारंवार भोगायचे आहे. अशी बऱ्याच लोकांनी केले असेल, तर त्यांना स्वतःला आणि अनुभवानेच आपण या गोष्टी या समजून घेतल्या पाहिजे. तर या रूपामध्ये त्याने त्या भगवतीची स्तुती करत असताना की देवी, मी तुझा उपासक आहे, कन्या बनून तू माझ्या घरी जन्माला आली पाहिजे.
आणि ही कन्या माझ्या कुळाचा उद्धार करेल. वेगवेगळ्या लोकांमध्ये आमच्या नामाचा गजर होईल. का तर आमच्या पोटी कन्या रत्न आलं म्हणजे ते भगवतीचं स्वरूप आहे. आणि हे देवी, ती जर कन्या मला जर प्राप्त झाली तर मी तिचं नामकरण सुद्धा सुकन्याच ठेवीन. सुकन्या म्हणजे संपूर्ण जगताचं बालक रूपाने प्रेम अशा पद्धतीने या जगतावर तू करणारी आणि बालक रूपानेच अवतरित होऊन जेव्हा जेव्हा तुझं पूजन होतं ते कन्या रूपातूनच होतं. मग तुझ्या नामाचा कन्या रूपानेच ते नाम माझ्या मुखातून निघालं पाहिजे म्हणून त्या देवीचा उत्सव साजरा करावासा त्याला वाटला. मग या देवीला प्राप्त करण्यासाठी, माझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी मी त्या देवीला जर गर्भामध्ये आणायचं असेल आपल्या पत्नीच्या, तर मग आमच्या जीवनामध्ये तो उत्सव आम्ही साजरा केला पाहिजे. आणि नवरात्री पर्वाला जेव्हा जेव्हा आम्ही या भगवतीचे गुणगान गाऊ तेव्हा तेव्हा तिच्या वेगवेगळी रूपं, ही जी आम्ही वयाच्या 2 वर्षाची कन्या पूजतो तर वयाच्या 10 वर्षापर्यंत आपण कन्यापूजन करतो. हे कन्यापूजन झालं पाहिजे, कारण कन्यापूजन हे देवीचं रूप पुरल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. कारण देवी हे कन्या रूपातच येते. याकरता या राजा शर्यतीने देवीच्या नवरात्रामध्ये, आश्विन नवरात्रामध्ये, आश्विन नवरात्रस्य पत्नी प्रेम येतात सर्व प्रिया राज्ञ सुस्मतः, आणि या दोघं पती पत्नींनी विचार केला की आपण इथं नवरात्र उत्सव साजरा केला पाहिजे. या नवरात्रामध्ये त्या देवीची उपासना केली पाहिजे. आणि ती उपासना एका पुत्री तू तामसाम वै सुकन्या नाम सुंदरी, जर या उपासनेतून जर आपल्याला पुत्रीची प्राप्ती झाली, दररोज देवीचे आपण काय करणार आहोत, दररोज कन्या रूपाने एका पुत्रीचं पूजन करू, म्हणजे 9 रूपाने ही 9 कन्येचं पूजन होईल. आणि मग ती जगदंबा या आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये वास करेल, हाही त्याची इच्छा होती. आणि मग तो त्या देवीचं पूजन करू लागला. घटस्थापना केली, भगवतीचे गुणगान गावे, तिचे स्मरण करावं. आणि या नवरात्रीमध्ये ते नवरूप ही त्याने सुद्धा स्मरण करावी, वेगवेगळ्या रूपाचं नामकरण करावं. प्रथमम शैलपुत्रीच्या, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंड घंटा महामाया चतुर्थकम, या 9 रूपाचं जेव्हा नामस्मरण चिंतन करायचं तर त्याला असं वाटायचं की ती देवी शैलपुत्री म्हणली की आली शैलपुत्री पार्वती आमच्या घरी, मग तिचं गुणगान गावं. मग त्याच्या या राज्यामध्ये ती पती आणि पत्नी यांनी या सर्व समुदायाला, दासदास यांना सांगायचं की आपण एकत्र यायचं, रासलीला करायची, भगवतीचे गुणगान गायचे आणि तो त्यांनी आनंद घ्यायचा. म्हणून त्या देवीचं चिंतन करत त्याच्या राज्यामध्ये, त्या नवरात्रामध्ये जणू काही त्या भगवतीचं ते जगतच आहे, देवीचं स्वरूप तिथे अवतरित होतं, या भावनेनं तो तिची भक्ती करायची आणि तो आनंद लुचायचा. तो आनंद कसा घ्यायचा, रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप, 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 रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप. दर्शनास मंदिरी गर्दी होई खूप, दर्शनास मंदिरी गर्दी होई खूप, दर्शनास मंदिरी गर्दी होई खूप, रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप, रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप, दर्शनास मंदिर गर्दी होई खूप, दर्शनास मंदिर गर्दी होई खूप, दर्शनाथ मंदिरी गर्दी होई खूप, दर्शनाथ मंदिरी गर्दी होई खूप. आनंद घ्यायचा असलं तर घ्या, ही मंडळी उद्या राहणार नाही, ही मंडळी फक्त एका तास आहे म्हणून तो आनंद तुम्हाला घ्यायचा.
भरजरी जो शालू तो लाल रंगाचा दंडात रुते पहा काठ चोळीचा दंडात रुते पहा काठ चोळीचा भरजरी शालू तो लाल रंगाचा दंडात रुते पहा काठ चोळीचा भरजरीचा शालू तो लाल रंगाचा दंडात रुते पहा काठ चोळीचा बाजूबंद नक्षीदार दिसे अनुरूप बाजूबंद नक्षीदार दिसे अनुरूप दर्शनास मंदिर गर्दी होई खूप दर्शनास मंदिर गर्दी होई खूप रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप दर्शनाथ मंदिरे गर्दी होई खूप दर्शनाथ मंदिरे गर्दी होई खूप हळदी कुंकाचा मळवत भारी हळदी कुंकाचा मळवट भारी हळदी कुंकाचा मळवट भारी हळदी कुंकाचा मळवट भारी बीजवरा पाहिल्याले बिंद बीजवरा पाहिल्याले बिंद बीजवरा पाहिल्याले फुलून दिसे देवीचे रूप फुलून दिसे माझ्या देवीचे रूप दर्शनाच मंदिर गर्दी होई खूप दर्शनाच मंदिर गर्दी होई खूप रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप रोज रोज अंबेचे दिसे नवे रूप दर्शनाथ मंदिरे गर्दी होई खूप दर्शनाथ मंदिरे गर्दी होई खूप दर्शनाथ मंदिरे गर्दी होई खूप मग दुसऱ्या दिवशी आई रेणुका माता द्वितीयेचा दिवस चालू ठेवा द्वितीयेच्या दिवशी आई रेणुका माता येते परशुरामाची आई मग गजर होतो त्या जगदंबेचा माझ्या रेणुकेचा माझ्या रेणुकेचा माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग आज मोत्याने भरू तिचा भांग 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 माझ्या रेणुकेचा माझ्या रेणुकेचा माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने
तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग पैठणी रवी जोडी मंगळसूत्रावरी गडसरी मंगळसूत्रावरी गडसरी गडी पैठणी हिरवी चोडी मंगळसूत्रावरी गडसरी सूत्रावरी गडसरी मंगळसूत्रावरी गडसरी बाजू बंद ते झाले तंग आज मोत्याने भरू तिचा भांग 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 माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग माझा रेणुकेचा माझा रेणुकेचा माझा रेणुकेचा सोनेरी रंग आज भरूया भांग आज गुलाल भरूया भांग गुलालाने भरूया भांग सोड्या पैजन पायी जोडवे मानोळा पैजन पायी दागिने ठाई ठाई दाग दागिने ठाई ठाई जोडवे मासोड्या पैजन पायी दाग दागिने ठाई ठाई जोडवे मासोळ्या पैजन पायी दाग दागिने ठाई ठाई कंबर पट्टा गाली कंबर पट्टा गाली कंबर पट्टा तो तंग आज मोत्याने भरू हरी तिचा भांग. उदे आज उदे. मोत्याने भरू तिचा भांग जय श्री राधे मोत्याने भरू तिचा भांग माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग
गडाची रेणुका आई माहूर गडाची रेणुका आई तिला बघायला रंग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग रेणुकेचा सोनेरी रंग माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग वेदशास्त्र महती कळेना वेदशास्त्र महती कळेना वेदशास्त्र महती कळेना वेदशास्त्र महती कळेना काय वाणू मी बुद्धी असेना वेदशास्त्र महती कळेना काय वाणू मी बुद्धी असेना वेदशास्त्र महती कळेना काय वाणू मी बुद्धी असेना काय वाणू मी बुद्धी असेना काय वाणू मी बुद्धी असेना झाली लक्ष्मी झाले लक्ष्मी झाली लक्ष्मी चरणाशी दंग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग माझ्या रेणुकेचा सोनेरी रंग आज मोत्याने भरू तिचा भांग आज मोत्याने भरू तिचा भांग
रेणुका माता की जय। नवरात्र उत्सव साजरा केला, 9 दिवस त्या भगवतीचे गुणगान गायले आणि त्याच आनंदामध्ये काही कालावधी गेल्यानंतर त्याला मुलगी प्राप्त झाली आणि त्याने खरंच तिचं नाव सुकन्या ठेवलं। ती सुकन्या सुंदर होती, रूपवानही होती आणि बुद्धिवान चतुरही होती। ती चतुराई जणू काही सरस्वतीची देण त्या भगवतीला, नवे नवे सरस्वतीच जन्माला आली। या स्वरूपातून ती चतुराईने महान होती। एक वेळ राजा शर्यती, या राजा शर्यतीने वन प्रदेशामध्ये जाऊन वन भोजन करायचं, याकरता त्याने वनात प्रस्थान करायचा विचार केला। तेव्हा तिची जी पुत्री आहे सुकन्या, हिला माहिती पडलं दासींकडून की तुझे वडील राजा शर्यती हे वनाला जाणार आहेत, तिथे त्या अखेट करतात, 2-2 दिवसाचा मुक्काम असतो। मग या सुकन्याने सुद्धा इच्छा केली। सुकन्या म्हणते, बाबा मलाही वनात यायचं आहे, वनामध्ये आल्यानंतर तो वनाचा आनंद मलाही घ्यायचा आहे। राजवाड्यात मला कंटाळा यायला लागला, कारण जी सृष्टी त्या भगवतीने निर्माण केली त्या सृष्टीमध्ये राहण्याचा आनंद आणि राजवाड्याचा राहण्याचा आनंद वेगळा आहे, मला तो अनुभवायचा आहे। आणि त्यासाठी बाबा येऊ द्या मला। बाबांनी तिला समजावावं, वनामध्ये वनचर प्राणी असतात, सिंह असतात, वाघ असतात, लांडगे असतात, सर्प असतात, विंचू असतात। ते तुला जर चावून गेले तर, वाघाला घेऊन गेला तर। ती म्हणली की बाबा, पित्याला विचारते ते, बद्ध सोपान मार्गमच स्वच्छ पानीय पुरितम हंसकारण वांकिरी हा चक्र वाको पशुतः। किती ते तुम्ही सांगतात की वेगवेगळे प्राणी आहेत, हंस आहेत, चक्रवाक पक्षी आहेत, हे सगळं काही आहे। मग हे बद्ध सोपान मार्गम, की ज्या मार्गाने आपण जाणार आहोत तो सोपान म्हणजे सुरळीत चांगला मार्ग आहे, आणि त्या मार्गाने जात असताना जे प्राणी आहेत ते, आणि ज्या मार्गाला गेल्यानंतर आपण सुद्धा एक प्राणीच आहोत। मग या प्राण्यांना कोणी उत्पन्न केलं बाबा? चतुर आहे, हुशार आहे। शर्यती म्हणतात ही देवीचीच रूप आहेत, या देवीने ही सगळी रचना रचली। मग ते प्राण्यांना उत्पन्न करणारी देवी, आपल्याला उत्पन्न करणारी देवी, मग ते प्राणी आपल्याला का खातील? ते तर आपले भाऊच झाले, आपले बांधवच झाले। प्रेमाने ती वार्तालाप करते आपल्या वडिलांशी, आणि राजा शर्यतीला तिचा आनंद येतो। लहान मुलांशी बोलायला आनंदच येतो, ते गोड गोड बोलतात, सुसंवाद साधतात, आणि तो संवाद आपल्यालाही साधता आला पाहिजे भगवतीशी। तेव्हा शर्यतीने मान्य केलं की ठीक आहे, उद्या आपल्याला जायचं आहे, लवकर उठायचं, तयारी करायची। म्हणून आज शर्यतीची पुत्री सुकन्या आणि राजा शर्यतीच्या बाकीच्या पत्न्या आणि ती मुलगी, या सर्वांनी ती तयारी केली। आपण आता आणि तिच्या सोबतच्या दासी आणि त्या दासींच्या पुत्री, तिच्या सवंगड्या, मैत्रिणी, या सगळ्यांसमवेत रथ घेऊन ही लोक वनाला गेली। आणि त्या वन प्रदेशात गेल्यानंतर तो वन एवढा गहन वन होता की त्या वनाचं समृद्धी जर सांगायला गेले तर या वनामध्ये पार्श्वतच्च द्रुमाकिरण वेष्टतम पादे शुभे सालेस्तमारे सरले पुण्यगाशो कन मंडितम जंबाधिरे विरच्छ खजुरेश्य पनसेवहा। वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष होती, वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं होती, रानफळं होती, आणि त्यामध्ये रानफळं खाण्यासाठी, वृक्षांवरती बसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते। हंस होते, चक्रवाक पक्षी होते, जलकाक होते, सारस पक्षी होता। आणि जाता जाता या सुकन्येचं लक्ष एका दृश्याकडे गेलं। एक बेंडूक एका तळ्याशी, पाण्याच्या तळ्याशी बेंडूक बसलेला आहे आणि ऊन खूप तापता आहे। तेव्हा या बेंडकाला संरक्षण देण्यासाठी सर्पाने फणा करून त्याला सावली प्रदान केलेली आहे। लक्ष कोणाचं गेलं? त्या बालिकेचं। ती म्हणते, बाबा बघा ते दृश्य किती सुंदर आहे। या वनामध्ये तुम्ही म्हणत होते की हिंस्र प्राणी राहतात, परंतु बघा बरं, साप बेंडकाला मारणार आहे, परंतु तो साप त्या बेंडकाला उन्हापासून कवच देतो आहे। छत्री धारण केली त्या सापाने, म्हणजे ही भूमी पुण्यभूमी असावी।
कारण भगवतीच्याच कृपेने ती पुत्री प्राप्त झालेली होती. ही पुण्यभूमी असावी बाबा. आणि म्हणून या पुण्यभूमीमध्ये कित्येक महान संत ऋषीमुनी तपश्चर्या करून गेलेले असतील, म्हणून या भूमीला ते महत्व आहे. जिथे जिथे साधू मुनी तपश्चर्या करतात ती भूमी पवित्र असते. आणि त्या भूमीमध्ये या कन्येने आपल्या वडिलांना सांगावं की बघा या भूमीचं पावित्र्य, बरं झालं तुम्ही आम्हाला आणलं, हे दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. तेव्हा राजा शर्यती त्या पुत्रीला मनापासून धन्यवाद देता की कागद तुझ्यामुळे हे दृश्य पाहायला मिळालं, आम्हाला पाहायला मिळालं नसतं, हे तुझ्या भाग्यात असेल, तू आम्हाला दाखवलं. म्हणजे ही भूमी खरंच तपोभूमी असावी. आणि म्हणून ते सांगतात की पुत्री यदा भवत राज्य तदाध्याय प्रयच्छति ध्यानत्वम सुमुखी तस्माद तन्मा श्रु प्रस्तमहा कारणम गृहिमे ब्रह्मण उपयोग्रह श्रीमत् सर्वदहा. आणि त्या रूपातून सर्व रूपामध्ये ही चराचरामध्ये व्यापलेली सृष्टी ही प्रकृती आहे. सुकन्या हे प्रकृतीचं रूप आहे. आपण देवीला पुजतो ना आपल्या घरी, ती देवी म्हणजे ती प्रकृती आहे. मग त्या प्रकृतीचं स्वरूप कसं आहे तर ती प्रकृती कृत्वा दुडासनम मौन माधाय जित मारुतः इंद्रियानिच संयम त्यक्ता रूप समोपती. की हे रूप कसं आहे या प्रकृतीचं की ते जगदंबेचं रूप आहे. जसं एखादा ऋषीमुनी जगदंबेचं ध्यान धारणा करतो आहे आणि ध्यान धारणा करत असताना जे प्रसन्न वातावरण निर्माण होतं, ती प्रसन्न वातावरणात निर्माण झालेली चेतना म्हणजे प्रकृती आहे. जिथे आम्ही साधना करतो, साधनेचं तेज एवढं राहतं की तुम्हाला मेकअप करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही 1 तासभर फक्त साधना करा. शास्त्र सांगतं, आपण विज्ञान आणि शास्त्राच्या दृष्टिकोनातून देवी भागवत पाहत आहोत की ते शास्त्र सांगतं की जेव्हा आम्ही तपश्चर्या करतो चेहऱ्यावर एक अलौकिक तेज निर्माण होतो. त्या तेजाने तुमच्या चेहऱ्यावरची सुरकुत्या पडलेल्या सुद्धा दूर जातात, कारण चेहरा प्रफुल्लित होतो. सुरकुत्या का पडतात? चेहरा ओढावल्यामुळे आणि तपश्चर्या केल्यामुळे चेहरा प्रफुल्लित होतो. ते तेज त्या चेहऱ्यावर येतं, म्हणून त्याला मेकअप करण्याची गरज पडणार नाही. जर का अजून सांगतो मी की ज्या मुली असतील ज्यांना वाटत असेल आपण वेगवेगळ्या प्रकारची मेकअप वापरून सुंदर दिसू शकतो, आपल्या चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या असतात दूर जाव्या असं ज्यांना वाटत असेल, आधी मी उपाय सांगितला तुम्हाला. म्हणजे उपाय म्हणजे अंधश्रद्धेतला नाही, श्रद्धेतलाच सांगतो, तोही वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच. की आपल्या घरी गाय पाहिजे त्याकरता, गाय जर असेल तर गाईचं शेण घ्यायचं, त्याची गौरी तयार करायची. ती गौरी जास्त सुकून गेल्यानंतर तिला पेटवायची, तिची राख तयार करायची. आणि दररोज रात्री तुम्ही आपल्या तोंडाला काय लावता? कोणती माती लावता? खाताही आणि तोंडालाही लावता. मी तर म्हणतो मुलतानी माती बरोबर आपण कित्येकदा बोललो असेल की ही मुलतानी माती मुलतानमध्ये उत्पन्न होते. आणि या मुलतान क्षेत्र कोणतं आहे की ज्या क्षेत्रामध्ये या भगवतीला पृथ्वीला रसातळातून बाहेर काढण्यात आलं होतं, जिथे मधु आणि कैटबाचा वध केला होता ती मुलतान. मधूच्या आणि कैटबाच्या मेदापासून ती जमीन तयार झाली, ती मुलतानी जमीन. तिला भूमीचा सुगंध आला होता, म्हणून मधु कैटबाचा मेद खातात तुम्ही. ज्या मुलतानी बाया माती खाता ना, त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही मधु कैटबाचा मेद खाता. हसू नका, हे सत्य आहे, हे मी प्रमाणित सांगतो. आपल्या चरित्रात होतं ते क्षेत्राचं वर्णन म्हणून सांगतो. हे ते मुलतान क्षेत्र आहे. खाना असलं तर मी कोण मना करतं? आता आपण पाहतो की प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या स्वरूपातून ज्यांना ज्या ज्या पद्धतीचं ज्यांना असेल ते खाऊ शकता. पण आपण मनुष्य आहोत याचं भान राखून जर आपण राहिलो, काय आहे बरं ते ठीक आहे. ती माती तर स्वराजी भारतात येते, ते मुलतानी माती ओरिजिनल नाही, कशी तरी बनवून ते आपल्याकडे येते. दुकानावर 1-1, 2-2 रुपये, 5-5 रुपयाला भेटते. एवढी त्या मातीचं मातीमोल असेल का? नाही. त्याकरता आपण सुदृढ स्वरूपातून वाळलेल्या गौरीची राख करायची आणि दररोज ती राख तोंडाला लावून रात्रभर झोपायचं. मग तुम्ही म्हणा बाबा तुम्ही तर राख लावायला लागले. संसाराला राख लावायची नाही, ती तुम्ही अनुभव घ्या. 15 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये नाही फरक पडला तर मग म्हणा, मग डॉक्टर बदलवा. हे प्रथमोपचार डॉक्टरचे उपाय, अनुभवाचे बोल आहेत. आमच्या घरी अजूनही एवढं मडकं भरलेलं आहे, तर ते वापरत नाही, त्याचा भाग वेगळा. ते उंदरं वापरतात. आमच्या घरी उंदरांनी सांडून ठेवलेलं आहे. घरी येऊन पहा तुम्ही आजही उंदरं असे दिवसभर त्या मातीमध्ये खेळतात. म्हणजे याचा अर्थ काय झालं? ते उंदरं तेजस्वी दिसू शकतील,
कारण त्या गौरीचा उपयोग त्यांनी घेतला. त्याकरता मी म्हणतो हे सगळं महाराजच्याच अंगावर आणावं लागतं. मी कालच सांगितलं, तुमच्यात मधला जर विनोद घेतला तर कोणाला राग येऊ शकतो. हे खरंच होऊ शकतं का? महाराजाला घ्यावं लागतं थोडंसं अंगावर. मग त्या स्वरूपातून आम्हाला ते चैतन्य मिळावं. अशा तपभूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. किती भारतभूमी आहे. या तपभूमी जन्माला आलो की त्या तपभूमीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये उपासना चालते. प्रत्येक घरातल्या एकाने तर गुरु केलेला आहे. ते उपासनेचं तळ आहे. म्हणून जिथे उपासना चालते त्या स्थळाला देवभूमी समजावी. त्या स्थळावर जाऊन ज्याला वाटत असेल राग आला, चिडचिड निर्माण झाली, जिथे कोणी आपल्या घरातली आजीबाई जरी उपासना करत असेल तिथे त्या स्थळी जाऊन फक्त चिंतन करा. काहीच करू नका. जे विचार मनात येताना त्यांना अजून येऊ द्या. तो प्रवाह त्या चिंतनाच्या ठिकाणी बसलो की मग तुमच्या डोक्याचा ताण कमी होऊन जाईल आणि टेन्शन कमी झालं की आपोआप चेहऱ्यावरती चेतना निर्माण होते. हे साधनेचं फळ आहे. तेव्हा या भूप्रदेशावरती ही कन्या आपले वडील शर्यती आणि त्यांच्या त्या भार्या त्या दासी या तिथे गेल्या. तिथे त्यांनी मुक्काम करायचं ठरवलं. मग एक दिवसाचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी वनभोजन करायचं आहे. तोपर्यंत आपण वनामध्ये भ्रमण करून येऊया. मग भ्रमण करण्यासाठी सुकन्या आणि तिच्या लहान लहान सवंगड्या मैत्रिणी या वनामध्ये थोड्या आत शिरल्या. आत शिरल्यानंतर त्यांना एक वारुड दिसलं. भलं मोठं वारुड होतं. त्या वारुडाला 2च डोळे उघडे होते. मग यांनी विचार करावा या वारुडात काय असेल. आता लहान मुलं करतात, बरेच प्रयोग करतात. मग या सुकन्येने काय केलं, एक भला मोठा काटा घेतला लांब काडीचा. मोठे मोठे काटे असतात वनामध्ये. आणि तो काटा घेतला आणि जिथं ती छिद्र होती त्या छिद्रामध्ये ते काटा ती खुपसू लागली. तर त्या छिद्रातून 2 डोळ्यांमधून रक्त बाहेर येऊ लागलं. ती वारुडाला जी डोळे होती 2 त्या डोळ्यांमधून रक्त बाहेर येऊ लागलं. मग ही घाबरली सुकन्या त्या मैत्रिणीला म्हणते हे काय. त्या म्हणल्या अगं हे तर रक्त आहे आपल्या अंगाचं येतं तसं. मग ती धावत धावत गेली. आपल्या वडिलांना सांगितलं. वडिलांनी मंत्र्यांना पाठवलं, सैन्याला पाठवलं काय प्रकार आहे पाहून या. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तेव्हा सुकन्या त्या मुली बाकीच्या त्यांची आई वगैरे त्या सैन्याबरोबर त्या बग्गीमध्ये रथामध्ये तिथे गेल्या आणि तिथे त्यांनी पाहिलं पुन्हा सैन्य काय करत आहे म्हणून. मग सैन्याने ते वारुड फोडलं. वारुड फोडून पाहिलं तर 54 मुनी तपश्चर्या करत होते आणि त्यांच्या अंगावर ते वारुड तयार झालं होतं. आणि सुकन्येने त्या वारुडामध्ये ते काटे खुपसून त्यांची डोळे फोडली होती. तो 54 मुनींना या सैन्याने पाहिलं. सुकन्याच्या अंगावरती शहारे आले की अगं मी तर कोणीतरी तपस्वी तपश्चर्या करतो आणि त्यांची मी डोळे फोडली. म्हणून तिच्या मनामध्ये भय निर्माण होऊ लागलं. तेव्हा बाकीची तिला समजावू लागली की ठीक आहे आपण बघू काय झालं ते. तेव्हा 54 मुनी ज्यांनी श्राप दिला की ज्याने कोणी हे कर्म केलं असेल, हे कोणाचं सैन्य इथे आलं, कोणी आमच्यावरती हा दुरुपयोग केला, याकरता मी त्यांना श्राप देतो की त्यांना कुठल्याही प्रकारच्या ज्या शारीरिक क्रिया सकाळी आपण उठल्यापासून करतो, शौच असेल मूत्रविसर्जन असेल, हे त्यांचं बंद पडून गेलं. म्हणजे त्याला पोटाचा रोग तयार होईल, त्यांना व्याधी होईल आणि हे मरून जातील असा त्यांनी श्राप देऊन टाकला. मग या वनामध्ये त्यांना खूप त्रास होऊ लागला. भयावह वेदना. प्रत्येकाला तोच त्रास होता. बद्धकोष्ठता त्यांना निर्माण झाली आणि त्याच्यामुळे त्यांची तगमग होऊ लागली. तेव्हा मग आपण काय करावं. या श्रापातून आता आपल्याला मुक्तता कोण करेल. म्हणून शर्यती राजा आपल्या 2 मंत्र्यांना घेऊन पुन्हा 54 मुनीजवळ गेला की हे मुनी तुम्ही आम्हाला जो श्राप दिला, ठीक आहे ती लहान मुलगी होती, तिला काय माहिती. लहान मुलांनी जे केलेलं ते पाप असेल तर त्याला क्षमाही असते. ठीक आहे तुमचे डोळे वगैरे फोडले. तेव्हा 54 मुनी म्हणतात की अरे दुष्टा, मी वयस्कर झालेलो आहे आणि तपश्चर्या मी तरुण वयापासून इथे करतो आहे, म्हणून वारुड माझ्या अंगावरती तयार झालं होतं. परंतु आज मी वयस्कर झाल्यामुळे आणि त्यातल्या त्यात मी आंधळा, मग माझं संगोपन कोण करेल, मला पाणी कोण देईल, मला खायला कोण आणून देईल, माझ्या तपश्चर्येमध्ये मला वेगवेगळ्या माझ्या पूजा असतात तिथे मदत कोण करेल. तो म्हणला मी माझं सैन्य देतो. तुझं सैन्य कितपत राहील. मी वयस्कर आहे, आता अंध आहे आणि माझी सेवा करण्यासाठी मला कोणी पत्नी देणार नाही. देशील का तू तुझी मुलगी. कोण म्हणलं 54 मुनी की तुझी मुलगी माझ्या सेवेसाठी मला पत्नी म्हणून देशील का. तेव्हा राजा घाबरून गेला की माझी
आता कुठं ती नवयौवन अवस्थेमध्ये पदार्पण करते आहे, ती तरुण आहे आणि आपलं वय काय आणि आपण मागणं मागता काय. परंतु चौवन मुनींना सुद्धा आपल्या त्या तपश्चर्याचं फळ प्राप्त करून घ्यायचं होतं, म्हणून या जगदंबेने ती लीला करून घेतली आणि जगदंबेच्या कृपेनेच ती मुलगी कन्या रूपाने त्या शर्यती राजाला प्राप्त झाली. आणि योगायोग नसतो, हे विधी लिखत असतं. तिला का वाटावं की या वनात आपणच जावं. त्या मुलीने अट्टहास करावा की तुम्ही जिथे चालले, आजपर्यंतचा राजश्रय प्राप्त झालेल्या स्त्रियांनी कधी वनात जाण्याचा अट्टहास केला नाही. परंतु या स्त्रीलाच काय वाटलं, कैकई सोडून वनामध्ये राजासोबत राजश्री म्हणून कोणीच गेलो नाही, दुसरी सुकन्याच. कैकई सुद्धा युद्धाच्या प्रसंगी दशरथांसोबत जायची आणि दशरथांनी ते ऋण फेडलं कैकईचं, म्हणून प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झाला. तशाच पद्धतीने दुसरी सुकन्या की तिला राजकन्या असून सुद्धा वनामध्ये जाण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि तिथे गेल्यानंतर हे भोग भोगायला ती परावृत्त झाली. आज राजाने खूप विचार केला, परंतु प्रजेची तगमगाट, त्या मंत्री, ते इतरत्र त्यांचे जे प्राणी असतील ते सुद्धा त्याच रोगाने त्रस्त. मग आता काय करायचं. तेव्हाच सुकन्याला हे माहिती पडलं की बाबा हे चाललं काय. सुकन्याला शर्यती म्हणतात की अगं तो ऋषी म्हातारा आता कुठं अंध झाला आणि त्यामध्ये तो म्हणतो की तुझी मुलगी सुकन्या मला देशील का, कारण माझं आता करायला कोणीच नाही आणि पत्नीच आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो की दुनियेमध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर प्रत्येक या नात्यांचा अनुभव घेतला असेल. पती आणि पत्नी जीवनभर एकमेकाला कामी पडतात, पुत्रही कामी पडत नाही. तुम्ही म्हणता माझ्या मुलाला चांगलं शिकवू द्या, त्याला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवू, अमुक अमुक देशात पाठवू, या राज्यात पाठवू, त्या चांगल्या शहरात पाठवू, कारण त्याला नोकरी लागली पाहिजे. ज्याला नोकरी लागली ते 99% मुलांनी आई वडील सांभाळलेले, 99% असेल 1% लोक त्यांनी आई वडील सांभाळलेले नाही. तरी सुद्धा आपल्या कल्पना असतात की आपली मुलं आपल्याला कामात पडतील, त्यांना नोकरी लागली की आपल्याला सुख प्राप्त होईल, म्हणून आपण त्यांच्यासाठी धडपडा करतो. परंतु शेवट मुलाने नाही वागवलं की शेवट कामी कोण येतं, पती पत्नीला आणि पत्नी पतीला. शेवटपर्यंत दोघंच ही जोडी आहे. एकाच गाडीची 2 चाकं आहेत की ते एकमेकांना कामा पडतात, दुसरं कामी कोणी पडणार नाही. याकरता पती पत्नींनी सुखाने समृद्धीने संसार करावा आणि परमार्थ करत असताना परमतत्वाला आपल्या पतीला जर देव आवडत नसेल तर त्याला ते करायला भाग पाडा. मी तर वारंवार सांगतो, जिथं जाईल तिथे सांगतो की त्याला देव धर्माची गोडी कशी लागेल. आपल्या घरी नैवेद्य केला की द्या त्याला, जेवढं पाणी फिरवा, बरं मी स्वयंपाक करते, तुम्हाला उशीर होतो ना, या मग पाणी फिरवू. म्हणजे कमीत कमी देवदर्शन तरी त्याचं अनायासेन होतं. आपण आधीच सांगितलं, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वरम. भगवंता अशा लीला होऊ दे, अनायासेन झालं पाहिजे सगळं. तसं त्याच्याकडनं सुद्धा अनायासेन होतं. काहीच कल्पना नाही की देवाचं दर्शन होईल. म्हणते ना पत्नी तेवढं काम करून घेऊ, मग त्याला ती सवय लागून जाते. उरको पटकन, झालं का तुझा नैवेद्य दे, तोपर्यंत वाढून ठेव, मी नैवेद्य देऊन येतो. भूक लागलेली असते, बाहेर जायचं असतं, मुलांनाही शाळेत जायचं असतं. मुलांना जर गोडी नसेल तर त्यांना म्हणावं दे रे एवढा नैवेद्य ठेवून. मग त्याला नैवेद्य पाणी फिरवताना काय म्हणावं तेही सांगावं. 2 गोष्टी सांगाव्या म्हणजे त्याचं पाठांतर होईल. मग सांगावं त्याला की आमचं पंचप्राण त्या नैवेद्याला समर्पित करावे. ओम प्राणाय स्वा, ओम व्यानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, अपानाय स्वा. हे झालं की ओम ब्रह्मणे नमः नैवेद्यम समर्पयामी. हे त्याला शिकवलं की पुन्हा त्याचं ते पाठांतर होईल. मग तो गुणगुणेल, त्याला येणार नाही ते, तो गुणगुणत चालेल. प्राणाय स्वा, व्यानाय स्वा, कमीत कमी पंचतत्वाची जागृती तरी होईल. आणि कालांतरानं त्याचा तो मंत्र पाठ झाला म्हणजे त्याला त्याच्यामध्ये रस येईल, गोडी येईल. मग तो म्हणतो बघ रे, मी घरी पाणी फिरवतो ना, असा असा मंत्र म्हणतो. मुलं करतात एकमेकांची अनुकरण करायला. या मुलाचं अनुकरण त्याचे मित्र घरी करतात. का गाई तो कसा नैवेद्य देतो त्याच्या इथं करून देते, तू काहून करून देत नाही, असा परमार्थाची ओढी लागते. तुम्ही दंडाने त्याला म्हणावं ये रे भागवतात बैस, देवी भागवतात बैस, तुला ज्ञान भेटेल. काही ज्ञान भेटणार नाही जोपर्यंत त्यांना गोडी लागणार. मग त्यांना तिथं गोडी लागली की इथं ते आपोआप येतील. हे संस्कार आई वडिलांचं देणं कर्तव्य आहे. त्या अनुरूप सुकन्या सुद्धा आज त्या संस्काराने म्हणते की बाबा जर माझ्यामुळे तुमचं सगळ्यांचं कल्याण होत असेल, मी जगून काय करणार आहे. आणि सांगू का, जर तुम्ही मला वर प्रदान करून, तो च्यवन मुनी माझा वर जर झाला, माझा पती जर झाला, तर तुमचे प्राण तर वाचतील, माझे नाही वाचणार का.
नाहीतर आपल्याला सगळ्याच कुडाला तो दोष आहे. कालांतरानं आपल्याला जीव टाकूनच द्यायचा आहे. बद्धकोष्ठता निर्माण झाली, शरीरातील जी पचन संस्था पचन करून जाते, जे उरलेला भाग राहतो विष्ठा, ती जर बाहेर फेकला नाही गेली तर शरीर कालवत केव्हा ना केव्हा त्या शरीराला टाकूनच जायचं आहे. त्याकरता ती म्हणते ना तुम्ही जगणार ना मी जगणार, त्यापेक्षा जर मी यांची पत्नीच जर झाली तर मला संत पत्नी मुनीची पत्नी झाल्याचं पुण्य प्राप्त होईल आणि तुमचा सुद्धा उद्धार होईल. म्हणून कुळाचा उद्धार कोणी केला, मुलाने की मुलीने? तरुण असल्यावर तिच्या मनात आलं की जरी ते वृद्ध असले तरी मी त्यांची पत्नी व्हायला तयार आहे. काहून? जनाच्या कल्याणासाठी, माझ्या प्रजेच्या सुखासाठी, आई वडिलांच्या सुखासाठी, नवे नवे मला सुद्धा ते पुण्य प्राप्त होईल. म्हणून त्या सुकन्याने त्यांना पती म्हणून स्वीकार केलं. मग सुकन्येचा आणि त्या मुनींचा गंधर्व विवाह लावून दिला राजाने. सर्वांचा जो दोष होता तो ते दोषातून मुक्त झाले आणि ही नवतरुणी सुकन्या चव्वन मुनींसोबत विवाहानपश्चात त्या चव्वन मुनींची सेवा करायची. सकाळी ते उठले 3 वाजता आंघोळीला जायचं, म्हणून त्यांना दिसत नाही, कारण डोळे कोणी फोडले आपणच करावं. मग त्यांना नदीवर आंघोळीला न्यायचंय. मग आपल्या पाठीशी त्यांना बसवायचं कमरेवर आणि त्या पद्धतीने त्यांना नदीत न्यायचं, आंघोळ करवायची, परत बसवायचं, घरी आणायचं. कारण तिला माहिती होतं यांचं कोण करणार आहे, आपणच करणार आहे. आपल्यामुळे दुःख भोगताना मग आपण त्या दुःखातून त्यांना बाहेर काढावं, नाहीतर ते दुःख त्यांच्यासोबत आपण भोगावी, हे शास्त्र सांगत आहे. तिथं त्या कन्येने दिवस रात्र त्या आपल्या पतीची सेवा करावी. आणि एक दिवस ते चव्वन मुनी म्हणतात की अगं सुकन्या, माझ्यामुळे हे भोग तुला भोगावे लागत आहेत. तेव्हा सुकन्या म्हणते की तुमच्या नेत्राची पीडा ही मी जाणून आहे. तुम्हाला दिसल्यामुळे तुमच्याकडनं सगळ्या काही गोष्टी होत होत्या, परंतु तुम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो ते मला कळतं, कारण मला माहिती आहे. मला तुम्हाला तिथं पोहोचवावं लागतं. ज्या वाटेने तुम्ही जातात त्या वाटेने काटे आहे की दगड आहे की काय ते मला अनुभवावे लागतात. म्हणून हे महामुने अपराधम परम कृत्वा देवी भक्तस्य कोजनः, आणि आमचं कुळ देवी भक्ताचं आहे. जिथे जिथे अपराध केले त्या अपराधाचं फळ म्हणून आम्ही त्या देवीची भक्ती केली पाहिजे. आम्ही त्या रूपातून त्या देवीला बसतो आणि सुखम लभेत यद्यपि भवेत त्राता शिवा स्वयं, आणि जो देवीची भक्ती करतो त्याचं रक्षण शिव भोलेनाथ हे सहज करतात. त्यांचं बिल्वपत्र घेऊन पूजा करावी लागत नाही, 1 लोटा जल द्यावं लागत नाही, पंचपक्वान्न द्यावे लागत नाही. फक्त देवीची भक्ती करा. महादेवाला चालून यावं लागतं तुमच्या सुखामध्ये साथ द्यायला. ही त्या देवीची भक्ती आहे. किम करोमी महिपाल नेत्रहीनो जरा वृत्तः अंधस्य परिचर्या च कहा करिष्यती पार्थिवाह. आणि हे मुनिजन, मी काय करू शकते तर फक्त तुमची सेवाच करू शकते. माझ्याकडनं काही दुसरं होणार नाही. मी तुम्हाला नेत्र पुन्हा देऊ शकत नाही का तुमची तपश्चर्या पुन्हा तुम्हाला प्राप्त करून देऊ शकत नाही, परंतु माझ्यामध्ये जे पातिव्रत्य आहे ते पातिव्रत्य स्थिर राहावं यासाठी तर मी तुमची सेवा करते आहे. या सेवेतून मला बळ प्राप्त होईल. मग अशी सेवा करत असताना चव्वन मुनी हे अजून वयस्कर होत चालले, त्यांना खूप त्रास होत चालला. तेव्हा पुन्हा तिला पाठीवरनं घेऊन जायचं, तो असह्य त्रास तिने सहन करायचा. आणि त्या शर्यत तिला माहिती पडलं. मग शर्यती तिला घ्यायला आले की अगं तू जेवढे गुन्हे केले होते तेवढे भोग भोगले, इथं चाल आता आपल्या माहेरी, हे राज्यामध्ये राहा. आपलं राज्य खूप, आपल्या राज्यामध्ये संपत्ती आहे, धन आहे, वैभव आहे. काय करते या म्हाताऱ्या मुली सोबत राहून? तेव्हा मुलीने नकार द्यावा की बाबा मी तुम्हाला वचन दिलं ते पतीला सुद्धा दिलेलं आहे. पतीची सेवा हेच माझं सर्वश्रेष्ठ मला वैभव आहे. तुमच्या वैभवाची काय गरज आहे मला? तेव्हा राजा घरी आले आणि त्या देवीची भक्ती करू लागले की कागा आई, मी तुझी भक्ती माझ्या मुलीला अंध म्हाताऱ्या या मुनीला द्यावं यासाठी नाही केली होती. तिच्या जीवनामध्ये तिला सुख अनुभवता आलं पाहिजे. तिच्या जीवनामध्ये त्या यौवनत्वामध्ये तिला ते सुख उपभोगता आलं नाही. कुठल्याही स्वरूपातून तिला पतीची सेवा फक्त आणि फक्त म्हाताऱ्या स्वरूपात करता येत असेल तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल का? म्हणून ते त्या देवीला विनवणी करतात की आई देवी, तुझी
सेवा घडली पाहिजे आणि तुझ्या सेवेतून माझ्या मुलीचं कल्याण झालं पाहिजे, यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि हा मार्ग फक्त तूच प्रदान करू शकते. त्यांनी नित्य त्या भगवतीची सेवा केली, अनुष्ठान केलं, चिंतन करायचे देवीचं, वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ यागादी, मग नवचंडी यज्ञ असेल, शतचंडी असेल, नवचंडी यज्ञ, शतचंडी या स्वरूपातून त्या देवीची यज्ञ यागादी पूजा केली, तरी सुद्धा ती देवी प्रसन्न होत नाही. म्हणून माझ्यासाठी नको हो, माझ्या मुलीचं तर कल्याण शोध. किती कोमल आहे, तारुण्यवती, आणि तुझ्या रूपाने तू तुझं रूप तिला दिलेलं आहे. आज साक्षात सरस्वती तिच्या मुखामध्ये आहे, तिची बुद्धी सरस्वती रूपाने प्रवाहित झालेली आहे. तेव्हा हे देवी, आमचं कल्याण तू आधीच केलेलं आहे, परंतु आज माझ्या मुलीचंही कल्याण कर आणि तिला त्या अवस्थेतून बाहेर काढ. ती देवी ऐकत नाही, म्हणून ते वारंवार विनवणी करतात त्या देवीची की सहज माझ्यासाठी धावून येणारी देवी आज काय येत नसेल, कारण हे देवी आमच्याकडनं गुन्हे झाले, आम्ही मान्य करतो. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थ हरे देवी नारायणी नस्तुते. तुला शरण आलो, मग कल्याण का करत नाही? तुझी भेट व्हावी, तुझं दर्शन व्हावं आणि माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, म्हणून आई तुला साथ घालतो. तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी झुरू, तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी झुरू. तू माझी आई ग मी तुझं गले करू, तू माझी आई ग मी तुझं गले करू. तू माझी आई ग मी तुझं गले करू, तू माझी आई ग मी तुझं गले करू. घेना आई रेणुका येना पदरात घेना, चुकलं माझं ग मला माफही करना. आई रेणुका येना मला पदरात घेना, जरी चुकलं माझं ग मला माफही करना. कसं रानात भटकत तुझं वनात पाखरू, कसं रानात भटकत तुझं वनात पाखरू. तू माझी आई ग मी तुझं गले करू, तू माझी आई ग मी तुझं गले करू. तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी झुरू, तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी झुरू. तू माझी आई ग मी तुझं गले करू, तू माझी आई ग मी तुझं गले करू. तुझं रान डोंगरावर, तू सत्वाची थोर तुझं रान डोंगरावर. येऊ मी आई ग माझा दुबळा संसार, कसं येऊन आई ग माझा दुबळा संसार. तू सत्वाची थोर तुझं रान डोंगरावर, कसा येऊ मी दारी ग माझा दुबळा संसार. तुझ्या भक्तीला ग मी आहे भुकेल कोकरू, तुझ्या भक्तीला ग मी आहे भुकेल कोकरू. तू माझी आई ग मी तुझं गले करू, तू माझी आई
तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी गुरु तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी गुरु तू माझी आई ग मी तुझले करू तू माझी आई ग मी तुझले करू गाईला भेटाया तुझं आलया को करू कसं गाईला भेटाया तुझं आलया वासरू तू माझी आई ग मी तुझं गले करू तू माझी आई ग मी तुझं गले करू तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी जुरू तुझ्या भेटीला रेणू ग किती अंतरी जुरू तू माझी आई ग मी तुझले करू तू माझी आई ग मी तुझले करू सेवेमध्ये सुकन्याचा बराच काळ निघून गेला. पती सेवा अविरत करते आहे. इकडं राजा शर्यती देवीची भक्ती करतो की आई आता तरी कृपा कर. मग एक वेळ सुकन्या आपल्या पती चवन मुनींची सेवा करत असताना त्यांना वेगवेगळे फळं आणून द्यायची. वनातून फिरून वेगवेगळी पुष्प आणून द्यायची, त्यांची सेवा करायची. आणि ही सेवा करत असताना आकाश मार्गातून वेगवेगळ्या लीला करत त्या सामर्थ्याने देवांचे डॉक्टर म्हणजे अश्विनी कुमार, हे अश्विनी कुमार या आकाश भ्रमण करत असताना त्यांनी पाहिलं की एक सुंदर युवती आहे, परंतु वनात एकटीच आहे. कारण तपश्चर्या हे चव्वन मुनी आपल्या आश्रमात करायचे, परंतु ही एकटी वनात काय करते आहे. एवढी लावण्यवती सौंदर्य आहे. एवं कन्यां पतिं लब्ध्वा तपस्विनीं मणिमंदतः नित्यं पर्यचरत प्रीतः तपसा नियमेनच. नियमाने आपली सेवा करते आहे. फळं फुलं हे हाती घेऊन चालली आहे. पायामध्ये नुपुरं वाजत आहेत, कानातील कुंडल डोलत आहेत, नाकामध्ये नथनी आहे. जणू काही जगदंबेचा शृंगार करून आलेले आहे. नवे नवे ती जगदंबा या वनामध्ये
एकांतात संचार करते आहे की काय, हा प्रश्न त्या अश्विनी कुमारांच्या मनात निर्माण झाला. हे दोघं अश्विनी कुमार भूतलावरती आले आणि त्या सुकन्याच्या समोर येऊन उभे राहिले की अगं हे युवती, हे सौंदर्यवती, तू कोण आहेस? पुत्री कश्यपती कस्ते कथ मुद मार्गित एक कानी तकाग्दे स्नानार्थ चारुणानने. हे चारुणालोचने, तू एकांतामध्ये तू कोणाची पुत्री आहे, तू कोणाची पत्नी आहे, कोणाची बहीण आहे, ते नातं तर सांगशील. हे गजगामी द्वितीया श्री वाभासी कांत्या कमलालोचने इच्छामस्तु वयम ज्ञातु तत्वमाख्याही शोभने. तू कमललोचना आहे, तू तेज कांतीने प्रफुल्लित झालेली ती दुर्गा दिसतेस. कधी कोमलोचरणो कांते स्थितो हुम्रावनातृतो हृदये कुर्ता पिडाम चलंतो चललोचने. हे कांते, कधी चंचल नयनावाली, कधी कोमल तुझे चरण आहेत की त्या चरणामध्ये पादत्राण सुद्धा नाही. कोमल तथा नग्न चरण ही तुझे कठोर भूमीवरती ठेवत तू चाललेले आहेस. आणि जेव्हा चालते तेव्हा निनाद हा ब्रह्मांडामध्ये निर्माण होतो. एवढं लावण्यवती असून या वनामध्ये एकटी काय करते आहे? तयोरीती वचा श्रुत्वा राजकन्या अति सुंदरी ताऊवाच त्रता कांता देवपुत्री नुपजतः. तेव्हा व्यास मुनीने सांगितलं या सुकुमारांना, अश्विनी कुमार लज्जित झाले आणि सांगते की मी एक पतिव्रता स्त्री आहे. दोघं अश्विनी कुमारांच्या भावना घडून पडल्या की एवढी लावण्यवती स्त्री, पतिव्रता स्त्री आहे आणि वनात काय करते? वनामध्ये, निर्जन वनामध्ये हिंस्र प्राणी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पशु हे घात करतील, मग इथं काय करते आहे? तेव्हा ती सांगते की शर्याती तनयाम माम वाम वित्त भार्याम मुनेहम च वनस्थ सतीम कांताम पित्रा दत्वा यदृशहा. की मी शर्यातीची पुत्री आहे, चवन मुनींची मी भार्य आहे आणि या वनामध्ये माझ्या पतीची सेवा करण्यासाठी मी राहते आहे. राजाची पुत्री आणि मुनीची भार्या म्हणून चवन मुनींना प्रश्न पडला की असं कसं काय होऊ शकतं? तेव्हा तिने सगळा वृत्तांत सांगितला की माझ्या पतीचे डोळे फोडण्यासाठी कारण मीच आहे आणि म्हणून मी सेवा करते आहे. तेव्हा आपल्या पतीची सेवा या सुकन्याकडनं व्हावी याकरता या दोघा अश्विनी कुमारांनी तिला आधी खूप प्रलोभनं दिली की अगं या म्हाताऱ्या मुनीला सोडून, आंधळ्या मुनीला सोडून कित्येक तरुण राजे आहेत की ते राजपुत्र तुझ्याशी आजही विवाह करतील, एवढं सौंदर्य तुझं आहे, मग तू इथून निघून जा वनातून. तेव्हा तिला राग आला की हे मुनिजन, आपण कोण आहात मी विचारलं का? तुम्ही तरी आल्या आल्या मला विचारलं. आणि निर्जन वनामध्ये एकांतामध्ये कोणती स्त्री असेल तर त्यांच्याशी बोलू नये. काय सांगते ती की निर्जन वनात किंवा एकांतात कोणती स्त्री असेल तर तिच्याशी वार्तालाप करू नये हे शास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणते ती की तदा करणे वचो दसरावृता नराधिपी कथम तो मी कल्याणी पित्रा ददा तपस्विनी. मी एक तपस्विनी आहे, मी एक जो राजा आहे त्या राजाची पुत्री जरी असली तरी सुद्धा मी तपस्व्याची पत्नी आहे. आणि विचार कर, तपस्व्याच्या पत्नीमध्ये किती तेज असावं. भस्म करून टाकील, श्राप देईल मी तुला. एकांतामध्ये रमण करत असताना माझ्याशी वार्तालाप करायला मी बोलायला आले का तुमच्याशी? नाही ना, मग तुमचं कर्तव्य नव्हतं माझ्याशी. आणि बोललात तर बोललात, माझं पतिव्रत भंग करायला सांगतात, दुसरा पती करावा, यांना सोडून द्यावं. श्री लोकांतामध्ये अनोळख्या स्त्रीशी लोकांतात आणि एकांतात वार्ता करू नये. जी स्त्रीशी आपली ओळख नाही, भर सभेमध्ये तिच्याशी बोलायला जाऊ नये. आणि जिच्याशी आपली ओळख नाही, तिचा आपला काही संबंध नाही, एकांतात जरी असली तिच्याशी बोलू नये. देवी भागवतामध्ये आपण देवी चरित्रामध्ये पाहिलेलंच आहे की जी श्री भगवतीचं ते स्वरूप आहे आणि श्री तत्वामध्ये संपूर्ण चैतन्य भरलेलं आहे. ती भगवती 3 गुणांनी व्याप्त आहे, सत्व, रज आणि तम. तिच्यामध्ये सत्वगुण आहे, तमगुण सुद्धा आहे, रजोगुण सुद्धा आहे. आणि या रजोगुणाने तामसी वृत्तीतून तिच्या या तामसी वृत्तीमुळे तिचा रजोगुण अजून प्रफुल्लित होतो. आणि तो रजोगुण भयावह अवस्थेमध्ये समोर येणाऱ्या पुरुषामध्ये
वासना निर्माण करू शकतो. म्हणून तिच्यामध्ये ते मातृत्व टिकून राहावं, तिच्यामधला बंधुभाव, तिच्यामधला भगिनीचा भाव जाणता यावा, यासाठी तिच्याशी वार्तालाप करता एकांतात करू नये. अजून ती सांगते की एकांतात लोकांतात हा वार्तालाप नसावा. आणि जर ती स्त्री तत्वामध्ये आपली मुलगी जरी जन्माला होऊन आली असेल, आपली बहीण जरी असेल, आपली आई जरी असेल, तर तिच्याकडे सुद्धा आपण प्रेम भावाने पाहत असताना तिच्या चरणारविंद आपली नजर पाहिजे. मुखोद्गत तिचा चेहरा निहाळल्याने आपली मती भ्रष्ट होते. शास्त्र काय सांगता आहे की आपली मती भ्रष्ट होते. म्हणून स्त्री एक तत्व असं आहे की तिच्याकडे मातृत्व स्वरूपातून पाहावं, ते जगदंबेचं स्वरूप आहे ते पाहावं, आणि आपल्याकडनं ते जमत नसेल तर तिच्या चरणाकडे पाहावं. परंतु तिचं मुख निहाळू नये. जरी आपली स्वतःची पुत्री जरी असेल, परंतु काही वेळेपर्यंत को युवाम की मिहता प्रतिष्ठितच चाश्रमे. मग ती युवावस्थेत जर असेल, तिला अजून पती प्राप्त नसेल, आणि तिच्याकडे आपण पाहत असताना निहाळताना तत्रागस्त प्रकृत रूपम चाद्द पावनम, पावन तीर्थ, पावन क्षेत्री जेव्हा जेव्हा आपण वास करतो तेव्हा तेव्हा आपण भगवंताचं मुख निहाळायला कायमस्वरूपी उभं राहतो का? आपण पंढरपूरला जा, तिथे निहाळू देता का दिवसभर? नाही. फक्त चरण स्पर्श करा, एकदा मुख पा, चरण स्पर्श करा आणि निघा. मिनिट भराच्या अवधीनंतर जर स्त्रीच्या मुखाकडे जर तुम्ही पाहणार आहात, याचा अर्थ तुमच्यामध्ये दोष निर्माण होतील, नाहीतर तुम्ही दोष निर्माण झाले म्हणून पाहतात, ही भूमिका असते. म्हणून चरित्र, या स्त्रीच्या चरित्राशी, या चरित्रामध्ये एक स्त्रीचं तत्व सांगितलं आणि पुरुषाला सावधानता दिली. म्हणून त्या स्वरूपातून ती त्या अश्विनी कुमारांना म्हणते की आता आपलं बोलणं भरपूर झालं, आता वार्तालाप करू नका, मी तुम्हाला भस्म करून टाकेल, मी शाप देईल तुम्हाला. अश्विनी कुमार घाबरून गेले आणि मग त्यांनी सांगितलं की अगं, आम्ही तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो, आम्हाला जगदंबेने आशीर्वाद दिला, आदेश दिला, आणि जगदंबेचा आदेश सर्व देवांना मानावा लागतो. म्हणून तुझी परीक्षा घ्यावी की तुझं पतिप्रेम किती आहे, तुझी पतीमध्ये निष्ठा किती आहे. जेव्हा आम्हाला भगवंताला पाहायचं असतं तेव्हा मूर्तीतून पाहतो, दर्शन घेतो. म्हणून त्यांना जाणायचं असलं तर मूर्तीच्या समोर जाऊन डोळे लावावे लागतात. मूर्तीच्या समोर आपण काय करतो? उलट मूर्तीच्या समोर गेलं की डोळे उघडे ठेवावे, तिचं दर्शन घ्यावं. आपण उलट करतो की नाही? जातो आणि डोळे लावतो, चिंतन करतो की तुझ्या मूर्तीच्या विग्रहामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती मला पाहायची आहे. तिने सुद्धा आपल्या पतीला डोळे लावून चिंतन केलं, आणि माझे पती जे असतील त्यांच्या गळ्यामध्ये मी माळ घालणार आहे. चिंतन केल्यानंतर तिने आपल्या पतीचा चेहरा आपल्या नजरेसमोर जेव्हा येईल तेव्हाच मी माळ टाकेल. मग तिने अखंड चिंतन केलं. त्या ब्रह्ममुहूर्तापासून सूर्य उगवण्याचा टाईम आला, सूर्याची किरण आता उगवतील, त्याच्याही आधी ते तेज तिच्या मस्तिष्कामध्ये तयार झालं, आणि त्या तेजाने प्रवाहित होऊन तिच्या पतीचा चेहरा तिला अंधकार स्वरूपातून आपण पाहतो की कधी कधी ज्याला आठवायचं असलं आपण म्हणतो आठवतो कसा होता, आठवतो कसा होता, अचानक आठवतो त्याचा चेहरा, आपण म्हणतो हो सापडला. आणि मग तिने त्या चेहरा दिसला, त्या चेहऱ्याचा त्याच विग्रहामध्ये ती माळ टाकून दिली. आणि या अश्विनी कुमारांनी आपापला देह धारण केला की अगं किती प्रतिव्रत आहे तू, डोळे लावून टाकली माळ, डोळे उघडे ठेवून नाही, ती ग असल्यावर डोळे लावून माळ टाकली, एवढं पातिव्रत्य तुझं आहे. आणि म्हणून च्यवन मुनींना ते तेज निर्माण झालं, त्यांची डोळे प्राप्त झाली. अश्विनी कुमार म्हणजे देवांची डॉक्टर, ते काही आमच्यासारखे डॉक्टर नव्हते. सामरोदला गेलं की जामनेरला जा, जामनेरून जळगाव जा, जळगाव जमणार नाही संभाजीनगर जा, नाही जमलं तर मुंबई जा, नाही जमलं तर परलोकाला जा, पण जा. ते डॉक्टर नव्हते, ते देवाचे डॉक्टर होते. त्या देवाच्या डॉक्टरांनी जो आशीर्वाद दिला तो पूर्ण केला, नव तरुण अवस्थाही दिली. आणि मग या च्यवन मुनींनी आमच्यासाठी चैतन्य निर्माण व्हावं, आमच्यामध्ये सुदृढता निर्माण व्हावी, आणि आम्ही बलशाली राहिलो पाहिजे, तेजस्वी दिसलो पाहिजे, यासाठी डाबर च्यवनप्राश त्यांच्याच नावावर आहे. पण त्यांनी हे च्यवनप्राश नाही दिलं, त्यांची शृंखला वेगळी होती. आता त्यांच्या नावानं हे जे च्यवनप्राश येतं ते वेगळं आहे. परंतु हे च्यवनप्राश का म्हटलं जातं? च्यवन म्हणजे च्यवन मुनींचं नाव अजूनही चाललंय, त्यांचं प्रमाण आहे. हे डाबर च्यवनप्राश म्हणजे आपल्याला वृद्धी देणारं, आपल्याला सामर्थ्य देणारं आणि नवचैतन्य देणारं. आपल्या पतीचा उद्धार केला पती सेवेतून, आणि आपल्या मुलीला सुद्धा कर्तव्याला त्या भगवतीने मला प्राप्ती व्हावी, भगवतीची प्राप्ती व्हावी, नवचैतन्य निर्माण व्हावं, नवरात्र साजरं केलं म्हणून मुलीची प्राप्ती झाली सुकन्याच्या रूपातून. आणि हीच सुकन्या भगवतीच्या स्वरूपातून प्राप्त झाल्यानंतर तिने
आपल्या पतीची सेवा करावी, त्याला त्या दुर्बल्यातून बाहेर काढावं, ही लीला करवून घेणारी ती जगदंबा आहे. आणि ते जगदंबेचे गुणगान जेवढे आपण गातो तेवढे कमीच आहे. म्हणून ती भक्ती करत असताना जेव्हा जेव्हा मला वाटलं की आपण त्या भगवतीची भक्ती करावी, तिची स्तुती करत राहा, आनंद घेत राहा. खूप आनंदामध्ये ती भगवती आपल्याला ते चैतन्य प्रदान करणार आहे. 12 वर्षे झाले देवी भागवत ऐकून ऐकून एक तप पूर्ण झाला. म्हणून सांगतो की आता 12 वर्षे पूर्ण झाले, अखंड तपश्चर्या आमची चालू राहिली पाहिजे. तिच्या साधनेत, तिच्या नामात तिला ओळखलं आपण वेगवेगळ्या रूपानं, तिच्या लीला पाहिल्या. आता आपल्याला कितीही बोललं तरी वेळ कमीच आहे. म्हणून आहे तो वेळ आपल्याला प्राप्त झाला, त्या भगवतीची आपण सेवा केली. उद्यासुद्धा आपलं चरित्र आपल्याच वेळेवर 9 ते 12 म्हणजे 11 11:30 पर्यंत राहील. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आणि पुन्हा दुपारून आपली प्रदक्षिणा निघणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. सगळ्यांनी आपापल्या तयारीनेच उद्याच्या दिवशी यायचं आहे. आमची मंडळी आमचा आज निरोप घेणार आहे, त्यांच्या अकोल्याला पुढे कथा आहे आणि ती बोली करूनच आपण त्यांना बोलवलं होतं. म्हणून आपल्याला या मंडळींनी खूप सेवा दिली. आमचे विठोबा महाराज एक दिवस या माणसाने पोटभर खाल्लं नाही. त्यांच्या शरीर प्रकृतीहून तुम्हाला समजत असेल. भाजी आवडत नाही म्हणून नखरेही केले नाही. कोरडी पोळीचा खाला मोळायचा आणि तोच खायचा, त्यात पाणी का टाकणं होईना. पण असे गुणी लोक भेटणं हे भाग्याची लक्षणं आहेत. तुमचं आमचं काहीतरी आपल्या साम्रोजचं त्यांच्यावरती काही ऋण असेल म्हणून ते ऋण फेडायला आले, आणि आमचंही काहीतरी त्यांचंही आपल्याकडे काही ऋण बाकी असेल तर ते ऋण म्हणून आपण त्यांना सेवा करण्याचं सामर्थ्य भगवतीच्या ज्या दरबारात प्राप्त करून दिलं. त्याकरता त्यांनी चांगलं सुंदर गायन केलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्हाला कलाक्षेत्रामध्ये भगवतीच्या नामाचं चिंतन करत असताना चैतन्य प्राप्त झालं पाहिजे. आम्हाला आनंदाने तो आनंद घेता आला पाहिजे, आनंदाने नृत्य करता आलं पाहिजे. त्या सामर्थ्याने आपल्यासाठी नवचैतन्य निर्माण करून आपल्या आरोग्यांमधून सुस्वर प्रदान करणारे आमचे नारायणदास महाराज असतील, गोपालदास महाराज असतील, की त्यांनी आपल्या वाद्यातून आपले मनं मोहून घेतली. आणि त्यातल्या त्यात आमचे तबलेकरी महाराज, एवढे दिवस झाले मी त्यांचं पत्रिकेवरचं नाव फक्त अजून विचारलं नाही, नावाने कधी उच्चारही केला नाही. आदल्याही दिवशी तेच विसरले होते. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज की ते अकोल्याकडनं आपल्याकडे सेवा द्यायला आले. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आमच्या साम्रोद नगरीमध्ये जर यदा कदाचित आम्हाला नवीन बुद्धी सुचली, भगवतीने जर काही आम्हाला बुद्धी सुचवली, वाटला आम्हाला काहीतरी एखादा कार्यक्रम कधीतरी उभं करायचा आहे, बोलवलं तर या, ही आमची विनवणी राहील. चला आरतीसाठी उभं राहता का इथंच बसायचं आहे आज? दुर्गे दुर्गटवारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हो अंबासुरमर्दिनी. सुरवर विश्ववर दे सुरवर. जय देवी जय देवी त्रिभुवन निपाता तुझ ऐसे नाही. चारी समले बंधो न मुलते नाही. साई वाद करता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावती लवलाई. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हो अंबासुरमर्दिनी. सुरवर विश्वरवर दे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. केशापासून सोडी सोडी हो भाषा. अंबे दुर्वासुरवील आशा. नर हरितल्लिंदाला पदपंकजरेशा. जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी अंबासुरमर्दिनी. सुरवर विश्वरवर दे तारक.
जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे अनुपम स्वरूपाची तुझी दाटी अन्यन से या सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेशी करिता झाला कशी शशिर सरस सरला वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांचा श्री मुकुटी लोपती रवि शशि कोटी गजमुखी तुझ शरीरे हीरंबे मंगल सकल आरंभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे गुम गुम चिरी शोभे मळवटी कस्तुरी टिळक ललाटी नासिक अति सरळ अनुवटी रुचिरामृत रस ओठी समान जनु लवला कोटी आकर्ण लोचन भ्रुकुटी शिरनिट भांगवळी उभराटी कर्नाटकची गाठी भुजंग नीलरंगा परिशोभे वेणी पाठीवर लोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे कंकण कनकाची मनगटी दिव्य मुजा दश बोटी पादुबंध जडे बाहुबटी चरचुनी केशर उठी सुगंधि पुष्पाचे हारकंठी बहुमोजाशी दाटी अंगी नवी तोडी जरी काठी पीत पीतांबर तगटी पैजन पद कमळी अतिशोभे भ्रमर धावती लोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे साक्षपतु क्षितिजा तळवटी तुझी स्वये जगजेती ओवाळीत आरती दीपताटी घेऊनी कर संकोची करुणामृत हृदये संकटी दावसी भक्तांसाठी विष्णुदास सदा बहुकशी देशील धरी निज भेटी धरी मग कायने याला भे दाव पाव अविलंबे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवामि सहितं नमामि कालिंदोटांगन वदे नचारन धोल्यान पाहिन रूप तुझे प्रेमे हरे
वामदेव देव कायेन वाचा मन्येदेव बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे